चोडप्पा, देवा, प्रधानजी, एक बोलायचं होतं. बोलावे. देवा, गडावर काय बाई चालू आहे, पर आमासने काय बी कळना झालं या. आमचं काही चुकलं बिकलं तर नाही ना? चोडप्पा, हे खरं आहे. गडावर काही गुप्त चर्चा सुरू आहे, काही निर्णय घेतले जात आहेत, परंतु ह्यात तुमची काहीच चूक नाही. पर देवा, असं का? तुम्ही आम्हाला काय बी सांगत नाही आणि देवी बी आमच्यावर रागवत नाही. ती जो निर्णय घेतला जाईल त्याची लवकरच घोषणा होईल. तुमच्यापासून काही लपवलं जाणार नाही. चिंता नसावी. आपण सगळ्यांच्या साक्षीने असं ठरवलं होतं की जिला सत्य कळेल ती श्री खंडेरायांसोबत कैलासात जाईल. आणि सत्य मला कळलं आहे. श्री मल्हारी चरित्र हे आता अंतिम चरणात आहे. श्री मल्हारीने अखंड राज्याची राजधानी म्हणून या जेजुरीची निवड केली आणि त्यांच्या आदेशानुसारच सारी सूत्र सांभाळली गेली. जेव्हा जेव्हा मार्तंड भैरव या राज्यात या जेजुरीत नसायचे तेव्हा तेव्हा आणि त्यानंतर श्री म्हाळसा देवींनी या सिंहासनाचं दायित्व पार पाडलं. श्री म्हाळसा देवींच्या आदेशावरूनच लोककल्याणाचं कार्य पार पाडलं गेलं. विशेषतः भक्तांना जाग करण्यासाठी हे मल्हारी चरित्र चिरंतन टिकावं म्हणून हा आख्यानाचा जागर सुरू केला. तुमच्या प्रिय खंडोबाला मल्हारी का म्हणतात या कथेला आज प्रारंभ होईल आणि हा सुरू झालेला ज्ञानकुंड इथेच शांत होईल. हे आख्यान सांगण्यासाठी मी नारद मुनींना आमंत्रित करतो. नारायण नारायण. आख्यान करणारा हा साक्षात विष्णू स्वरूप समजला जातो आणि प्रत्यक्ष श्री विष्णूंनीच या आख्यानासाठी आमंत्रित करावे यासारखे महत्भाग्य दुसरे ते कोणते. श्री मल्हारी चरित्र सांगण्याचे दायित्व मला देण्यात आले तो क्षण मला आजही आठवतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे हा माझ्या समोर प्रश्न होता आणि म्हणूनच मी साक्षात श्री खंडेराय, श्री म्हाळसा देवी, श्री गणपती, माझे आराध्य श्री विष्णू यांच्या समोर नतमस्तक झालोच. परंतु माता सरस्वती यांचेही मी आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या कृपेनेच मी आज इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे आजच्या या आख्यानाच्या अंतिम चरणाची सुरुवात मी श्री सरस्वती माता यांच्या स्तवनाने करतो. नारदा, माझे आशीर्वाद तुला आहेत. मल्हारी चरित्र सांगताना तुला कोणतेही विघ्न येणार नाही. ज्या क्षणी तुला माझे साह्य हवे असेल त्या क्षणी केवळ माझे स्मरण कर
मी तात्काळ तुझ्या समोरील विघ्न दूर करेन. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्यापहा. मुनिवर, या आख्यानाचे श्रेय जरी तुम्ही आम्हा सर्वांना दिले असले तरी या क्षणी मला सर्वांना हे सांगावेसे वाटते की हे केवळ आपल्यामुळेच शक्य झाले आहे. नारायण नारायण. मुनिवर, मी जेजुरीत येणे आधीपासून आपल्या संदर्भात ऐकून आहे. आपण सगळीकडे भ्रमण करत असता. आपण लोकांच्या दृष्टीने वार्ता इकडची तिकडे कळवत असता. पण आज मला सगळ्यांना सांगायचे आहे, की आत मुनिवरांचा हेतू वाईट नव्हता, तो नेहमी चांगला राहिला आहे. वरकरणी असं जरी दिसत असलं की ते कळ लावतात, तरी अंतिम हे चांगलंच घडलं आहे. नारायण नारायण. महाराज, मला एक बोलायचं आहे जी. बानू, अनुमती आहे. माझी जागा गडाच्या पायथ्याशी आहे हे मला ठाव आहे, पर आख्यान ऐकायला मिळावं देवांचं म्हणून मला गडावर यायला मिळालं. ह्या अगोदर मी तत उभं राहून आख्यान ऐकायचं, पर भांडून मी हातवर आले. मी हात जोडून तुम्हा समजेस विनंती करते का माझ्याकडनं काय चूक झाली असेल तर ती पदरात घ्यावी जी. बानू, तुला हे ज्ञात झाले हे उत्तम झाले, पण या आख्यानाचे प्रयोजन एवढेच नव्हते. तुझ्याकडून जे अपेक्षित आहे त्यापर्यंत तू अजून पोहोचली नाहीस. बानू, आता येणारा पुढला प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. माझी एक इच्छा आहे, देवीसनी जे सत्य ठाव आहे ते त्यांनी समद्यांमोर सांगावं जी. तशी मी घोषणा करणारच आहे. धीर धर. मुनिवर, आख्यानाला आरंभ करा. नारायण नारायण. आज सर्व सांगितलेल्या गोष्टींचे स्मरण करून देऊ इच्छितो. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांनी सृष्टीत अनाचार माजवला होता. सत्य आणि धर्म यांच्या सर्व खुणा ते नष्ट करीत चालले होते. आणि एक वेळ अशी आली होती जेव्हा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकात त्यांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. ते स्वतःला परमेश्वर समजू लागले होते. देवांसाठी होत असलेली प्रार्थना, यज्ञ थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला होता. आणि तरीही मणिचूर पर्वताच्या पायथ्याशी धर्मांगवित
अर्थात सप्तर्षी हे शिवाची आराधना करीत होते. नारायण नारायण. ओम अग्नेय नमः. बंद करा, बंद करा ते यज्ञ कर्म. हा यज्ञ जर तात्काळ थांबवला नाही तर त्यानंतर होणाऱ्या तुमच्या विनाशास तुम्ही स्वतः कारणीभूत असाल. नारायण नारायण. आता कथेत आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले होते. घृतमारी, श्री गणेश, कार्तिकेय आणि इंद्रदेव यांनी युद्धाला सुरुवात केली होती. महत्वाचे म्हणजे मल्लासुराचा बंधू मणी याचा वध झाला होता. परंतु तरीही मल्लासुराने युद्धातून माघार घेतली नव्हती. तो हे स्वीकारायलाच तयार नव्हता की त्याचाही पराभव होऊ शकतो. नारायण नारायण. युद्धभूमीवरून ज्या वार्ता येत आहेत त्या आपण ऐकत आहात ना? हो, मग आता तरी आपण युद्धाचा पुन्हा नव्याने विचार करणार आहात का? मी युद्धभूमीवर कधी जायचं याचा विचार करतोय. मला असे म्हणायचे नव्हते. तू काय विचार करतेयस ते मला काही कळत नाही का? पण आपले बंधू मणी यांचा युद्धात केवळ पराभव झाला नाहीये तर त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. तरीही आपल्याला युद्ध हवे आहे. तुला काय वाटते, माझ्या मणीचा मृत्यू असाच वाया जाईल? नाही. माझ्या मणीच्या मृत्यूचे मूल्य त्या देवसेनेला चुकवावे लागणारच. पण असे नाही घडले तर? स्वतःच्या पतीच्या युद्ध कौशल्याबद्दल तुला शंका आहे का? नाही, मला असे म्हणायचे नव्हते. मग मृत्यूचे भय वाटत आहे का? नाही, पण आपण मिळवलेल्या या वैभवाचे, या यशाचे काय होईल याची काळजी वाटते. आणि मल्लाचा युद्धभूमीवर मृत्यू होईल असे वाटत आहे का? तुला ठाऊकच नाही, प्रत्यक्ष इंद्र स्वर्ग सोडून इकडे तिकडे फिरतो आहे. पृथ्वी तलावर देवांच्या पूजा अर्चना थांबल्या आहेत आणि सगळे जण माझी पूजा करतायत. हे सगळं का हे ध्यानात ठेव, कारण हा मल्लासूर इतका शक्तिशाली आहे की युद्धभूमीवर त्याच्या समोर कोणीही उभं राहणार नाही. पण युद्धभूमीवर तर वेगळेच चित्र आहे. कारण अजून मी तिथं गेलेलो नाही आणि दैत्यांनी देखील खूप काळ सुखाचा उपभोग घेतलाय. युद्धाचा सराव राहिला नाही त्यांना. पण शुभवार्ता येईल, चिंता नसावी. आपण जे म्हणताय ते मला पटत नाही. तुम्हाला त्या शिवाची भीती वाटतेय का? हे ध्यानात असू द्या. आत्ता जे बोललात ते तुमच्यापर्यंतच ठेवा. इतरांना यात ओढू नका. युद्धाचा ज्वर कमी होऊ द्यायचा नाहीये मला. सगळ्यात महत्वाचे, युद्धात आपलाच विजय होणार आहे असा विचार दैत्यकुळानं करावा अशी माझी इच्छा आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका. मल्लासुराच्या पत्नीने सांगूनही मल्लासुराने युद्धातून माघार घेतली नाही. परंतु असे अनेकदा घडले आहे की दैत्यांच्या बाजूनेही कोणीतरी नेहमीच सावध केले आहे. इथे मल्लासुराची पत्नी होती जिने भविष्यात स्वतःच्या पुत्रांसाठी श्री खंडेरायांकडे याचना केली होती. तिला असे सांगण्याचे सुचले
कारण कुठेतरी मुखातून अंतर्मनातून तिने परमात्म्याचे चिंतन केले होते. नियती ही सुद्धा संकेत देत असते. जेव्हा धर्मपत्नीकडून हे कार्य झाले नाही तेव्हा साक्षात शुक्राचार्य हे मल्लासुराला भेटायला गेले. प्रणाम आचार्य. प्रणाम आचार्य. तुला काय आशीर्वाद देऊ मल्लराज? शुभम भवतु तर मी नाही म्हणू शकत. आचार्य, आपण आधी आसन ग्रहण करावं. राहू दे मल्लराज, मी जे सांगायला आलो आहे ते सांगतो आणि आल्या पावली परत जातो. बोलावे आचार्य. आजवर मी अनेक युद्ध पाहिली आहेत. देव आणि दैत्य यांच्या अनेक युद्धांचा मी साक्षीदार आहे. मी आजवर अनेक युद्धात देवांचा पराभव करताना पाहिला आहे. परंतु मग या युद्धातही या मल्लासुराचा विजय झालेला पाहाल. माझे काय म्हणणे आहे ते ध्यान देऊन ऐक मल्लराज, कारण मी अत्यंत महत्वाचं सांगणार आहे. आपण जे सांगाल ते महत्वाचं असेल यात शंका नाही, पण आपण मला युद्धातून माघार घेण्याचा सल्ला देऊ नका. आचार्य, आपण काहीच का बोलत नाही आहात? कोणतीही अट असेल तर काय बोलावं? बोलावे आचार्य. क्षमा असावी, पण माझी पत्नी सुद्धा मला युद्धातून माघार घेण्याचा सल्ला देत होती. आजवरचा इतिहास आहे मल्लराज. जेव्हा जेव्हा श्री महादेवांनी युद्धात सहभाग घेतला आहे किंवा हस्तक्षेप केला आहे तेव्हा तेव्हा दैत्यांचा युद्धात पराभव झाला आहे. तेव्हा यावेळी आपण श्री महादेवांची क्षमा मागून या युद्धात माघार घेण्याचा प्रस्ताव देवसेनेकडे पाठवावा. आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. दैत्यकुळाच्या विजयासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रोत्साहन देण्याऐवजी आपण त्यांना माघार घ्यायला सांगता का? त्या शिवापुढं माझा या मल्लासुराचा पराभव होईल अशी भीती वाटते आपल्याला? हे असुरराज, हे सत्य आहे की श्री महादेव हे अजेय आहेत. आजवर त्यांचा युद्धात कोणीही पराभव केलेला नाही आणि भविष्यात त्यांचा पराभव होणं केवळ अशक्य आहे. मग हे युद्ध होणं आवश्यकच आहे. या बैराग्याचा हा मल्लासूर कसा पराभव करतो ते त्रिखंडातील सारे देव आणि असुर पाहतीलच. पण हे दैत्य कुळाचे आचार्य आहेत. दैत्य कुळाच्या हिताचंच सांगताहेत आचार्य. तसं असतं तर माझ्या बंधूला मणीला महामृत्युंजय मंत्रांनी जिवंत केलं असतं. असुरराज, तुम्हाला विसर पडलाय बहुधा. हा मंत्र सिद्ध करून श्री महादेवानीच आम्हाला दिला आहे.